मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 20 गावरान शेळ्यातून किती उत्पन्न मिळते ते पाहूया। आता जे उत्पन्न राहील ते शेळीच्या 2 वेतातलं राहील, म्हणजे जवळपास 16 ते 17 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये लागेल। आता शेळी पालनातील सगळ्यात महत्त्वाचा उत्पन्नाचा सोर्स जो आहे ते आहे पिल्लं, म्हणजेच पिल्लांची विक्री। सरासरी आपण प्रति शेळी 2 पिल्लं पकडूया। काही शेळी 1 पिल्लं देते, काही 2 देतात, काही 3 देतात, म्हणून 2 पिल्लू सरासरी पकडलेलं आहे। आता 2 वेतामध्ये 20 शेळ्यांचे आपल्याला मिळतात 80 पिल्लं। आता 80 पिल्लं याच्यामधून आपण 10 पिल्लांची मृत्यू पकडूया, काही कारणास्तव पिल्लांची मृत्यू होत असते, मग खाली उरतात 70 पिल्लं। आता प्रति पिल्लू आपण सरासरी 6000 रुपये पकडूया, तर याचा गुणाकार येतो 4,20,000 रुपये। आता मित्रांनो, याच्यामध्ये काही खर्चही आपल्याला लागणार आहे, तो खर्च आपण याच्यामध्ये बघूया। तर खर्चामध्ये सगळ्यात महत्त्वाचा खर्च असतो खुराक नियोजनावरती, त्यानंतर मेडिसिन, सप्लिमेंट आणि काही साईड चारा नियोजन। याच्यामध्ये चारा तर आपण घरचाच पकडणार आहोत, पण काही पावसाळ्यासाठी इमर्जन्सीसाठी चारा स्टोअर केलेला असतो, सुका चारा वगैरे, तो आपण याच्यामध्ये पकडूया, त्याचा खर्च पाहणार आहोत। तर मित्रांनो, 80,000 रुपये आपण याच्यामधील खर्च जो आहे तो लावलेला आहे सगळ्यांवरती। तर 80,000 रुपये आपल्याला 4,20,000तून मायनस करायचे आहे, तर खाली उरतात 3,40,000 रुपये। आता 3,40,000 रुपये हा आपला निव्वळ नफा यातून उरलेला आहे। मग आपण यावरती 40,000 रुपये काही कारणास्तव सोडून पण दिले, तर खाली उरतात 3,00,000 रुपये। आता 3,00,000चा निव्वळ नफा जो आहे तो आपल्याला गावरान शेळ्याच्या पालनातून मिळतो। मित्रांनो, याच्यामध्ये काही गणित पुढेही जाऊ शकतं आणि मागं येऊ शकतं, आपण हा सरासरी आकडा इथे पकडलेला आहे। जर कदाचित याच्यामध्ये आपण भारी जाती शेळ्या ॲड केल्या, जसं बोअर आहे, बिटल आहे, शिरोय आहे, सोजत आहे, या भारी जाती शेळ्या ॲड केल्या, तर आपला जो आकडा आहे उत्पन्नाचा तो नक्कीच 5 लाखाच्या पारही जाऊ शकतो, कारण यांची पिल्लं हे खूप महागड्या स्वरूपात विकतात। अशा प्रकारे मित्रांनो, आपलं हे पूर्ण कॅल्क्युलेशन होतं, तुम्हाला एक अंदाज लागला असेल की 20 शेळ्यातून आपल्याला किती उत्पन्न मिळतं। मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती विसरू नये म्हणून तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहण्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।